नमस्कार आणि आता एक मोठी बातमी यवतमाळमधून। लॉरेन्स बिश्नोई टोळीचा एक मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार यवतमाळ पोलिसांच्या हाती लागला आहे। राजस्थान पोलिसांनी याच्यावर 25,000 रुपयाचे बक्षीस ठेवले होते। अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी दुर्गेश कानू। यवतमाळ शहरात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या भूपेंद्र सिंह उर्फ भिंडा याला अटक केली आहे। अंमली पदार्थ विरोधी मोहिमेदरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर पोलिसांनी जाम रोड परिसरातील एका भाड्याच्या घरावर छापा टाकला। पोलिसांना पाहताच पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या भूपेंद्र सिंहला शिताफीने ताब्यात घेण्यात आले। चौकशी दरम्यान त्याने आपली खरी ओळख उघड केली। हा कुख्यात गुन्हेगार पंजाब आणि राजस्थानमध्ये खुनाचा प्रयत्न आणि खंडणीसारख्या अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील होता। विशेष म्हणजे 2023 मध्ये बाडनेर येथे झालेल्या हरपाल सिंग उर्फ रिंग यांच्या खून प्रकरणातही त्याचा सहभाग होता। यवतमाळ पोलिसांनी तात्काळ दोन्ही राज्याच्या पोलिसांशी संपर्क साधून पुढील तपास सुरू केला आहे। सध्या त्याला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे। ॲबस्कँडिंग म्हणजे तिथे आपल्याकडे आलेला आहे। त्यांच्यावर बाडनेर जिल्ह्याला 25,000 रोख रक्कम पण आहे। त्यांना अटक करून कोणी दिलेले काही। यवतमाळ कुठे आणि किती दिवसापासून वास्तव्य? ते आपला जाम प्लॉट एरियामध्ये तो आता गेल्या 2 वर्षापासून थांबतात तिथे। पहिले तो एक 8 महिने आपला एक गुरुद्वारा आहे तिकडे थांबला होता। तो ॲक्च्युली जेव्हा तो राजस्थानला असताना जोधपूर जिल्हा तिकडे राहायचा होता। तिकडे एक लेडीच्या सोबत त्यांचं लग्न पण झाले। ती लेडीजला पण इकडे आणले। आता फॅमिलीच्या सोबत तिथे राहत आहे। त्यांचा कवर असा आहे की इकडे लोकांना सांगतात की मी राजस्थानी आहे, मी एक दाबा चालवतो म्हणून ते सांगतात। माहूरला माझा एक दाबा आहे, दाबा ओनर आहे म्हणून सांगून इथे लोकांच्या सोबत फिरतात आहे। इथे काही ॲक्टिव्हिटी त्याच्या यवतमाळ? इथे काय ॲक्टिव्हिटी नाही। आपण सखोल त्यांच्यासोबत हे केले, आपण इंटरॅक्शन केलेलं आहे। ते म्हणतात की त्यांना वरतून ते ॲक्च्युली स्लीपर सेल सारखं आहे। त्यांना नेहमी दर महिना पैसा भेटतात। जेव्हा त्यांना वरतून फोन येतात तेव्हा जे जाऊन काही काम करून येतात, तसं ते सांगितलेलं आहे। आणि त्यांच्या रिलेटेड गँग मेंबर्स पण यांना जास्त ओळख नाही इथे, म्हणजे इट्स लाईक हायडआउट एरिया ओनली। ते म्हणाले की जेव्हा फोन आले ते म्हणतात की यांना भेटायचे आहे, हे 2 लोक 3 लोकांना भेटायचे, तुम्ही सोबत जाऊन काम करून यायचे आहे, तसं त्यांना जनरली मेसेज भेटतात। अदरवाईज त्यांच्या इथे आपल्याकडे काय ॲक्टिव्हिटी नाही। त्यांच्यासोबत एक अजून होता पंजाबचा एक आदमी, तो 15 दिवसापासून इथे नाही येतो, म्हणजे काहीतरी तिकडे UPला कुठेतरी गेलेला म्हणून आता सांगतात आहे। पण त्यांच्याबरोबर पण आपण कारवाई करणार आहे कधी ते आले तरी। यवतमाळ जिल्हा पोलीस तर्फे पत्रकार परिषदेसाठी स्वागत आहे। आज सकाळी एक मोठा कारवाई पोलिसने केलेला आहे। आपण एक लॉरेन्स बिश्नोई गँगचा एक मेंबर आहे, त्याचं नाव भूपेंद्र सिंग म्हणून आहे। ते पंजाबचे आहे। यवतमाळ शहरमध्ये ते गेल्या 2 वर्षापासून राहत होता। त्यांना आज सकाळी आपण 5 वाजता LCBच्या टीमने अप्रहेंड केलेला आहे। आणि अप्रहेंड केल्यानंतर तेव्हा थोडा झटपट झालेला आहे। तो विरोध केला होता। आपल्याला गोपनीय माहिती होतं की पक्का गँग मेंबर आहे म्हणून त्यांना उचलून आपण आणला होता। प्रॉपरली त्यांना सकाळीपासून आपण विचारपूस केला, ते पूर्ण कबूल केला। ते म्हणजे पंजाबला जलंधरला जेलमध्ये असताना त्यांना एक बिन्नी गुजर म्हणून एक मोठा गँग लीडर आहे आणि तो लॉरेन्स बिश्नोईसाठी काम करतात। ही 2 गँग लीडर्स आहेत, त्यांच्यासोबत त्यांना ओळख झालेली आहे आणि हे त्यांच्यासोबत काम करत आहे। यांच्या हिस्ट्री आपण पाहिले तरी जो भूपेंद्र सिंग आता आपण ज्यांना पकडले त्यांच्याविरुद्ध टोटल 17 गुन्हे दाखल आहे। टोटल गुन्हे 16 गुन्हे पंजाबला आहे आणि 1 गुन्हे आपला राजस्थानला आहे। आता या आरोपीच्या विरुद्ध सर्व पूर्ण सिरियस ऑफेन्सेस आहे, म्हणजे मटन टू मर्डर आणि मर्डर सारखे आहे। याच्यामध्ये 2 मर्डरचा गुन्हा आहे। लेटेस्ट गुन्हा आहे त्यांच्या विरुद्ध 2023 मध्ये ते राजस्थानला बारमेर जिल्ह्याला मर्डर करून तो तिथून पडून घेऊन आपला जिल्ह्याला आलेला आहे। आणि त्यांना आता आपण ऑलरेडी जेव्हा आपल्याला माहिती मिळेल तेव्हा आपण बाडनेर जिल्ह्याच्या SP सोबत मला बोलण्यात आलं, त्यांना कळवलेलं आहे। त्यांच्या टीम पण आपल्याकडे आलेल्या आहे, त्यांना हँडओव्हर करणार आहे। आणि त्याच्यासोबत जेव्हा आपल्याला हे माहिती मिळालं, मी टोटल पंजाबच्या पोलीसमध्ये होशियारपूर जिल्ह्याचा SP, जलंधर CP आणि जलंधर ग्रामीण SP आणि जलंधरला जो आपला अँटी गँग सेल सारखा आहे त्यांचा एक IG रँकचा ऑफिसर आहे। सर्वांच्या सोबत मी चर्चा केलेली आहे, कारण का एक मोठा गँग मेंबर आहे म्हणून ते सर्व लोक खूप आपल्याला अप्रिशिएशन केलेलं आहे। कारण काय हे जो गँग मेंबर आहे हे आता आपल्याकडे आहे ते कॉन्ट्रॅक्ट क्लिअर आहे, म्हणजे पैसा घेऊन ते कॉन्ट्रॅक्ट घेऊन ते मारतात लोकांना म्हणून ते आम्हाला सांगितलेलं आहे।
आणि यांच्याकडे अजून आपण सिरियस थोडा पुढच्या गेलेलं तर आपल्याला हे माहिती मिळालं की यांना दर महिन्याला एक 20 ते 25 हजार अमेरिकेकडून त्यांना ते अमेरिकेमध्ये जो बिन्नी गुज्जर जो गँग लीडर आहे त्यांचा भाऊ आहे सौरभ गुज्जर म्हणून, तो USA ला राहतात. ते दर महिन्याला यांना 20 ते 25 हजार ते यांना पाठवतात. आणि जो तुम्ही पेपरमध्ये एक अदन गँग लीडर आहे जो गोल्डी ब्रार म्हणून, हे गोल्डी ब्रार आणि बिन्नी गुजर हे दोनों USA मध्ये सोबत राहतात. म्हणून हे अन्न आपला जो भूपेंद्र सिंग ज्यांना आपण पाकले त्यांना आपल्याला काबूल दिलेला आहे. आणि आपल्याला हे काम केल्याच्या याच्या कामच्या मागे टोटल आपला API LCBच्या संतोष मनवर आणि त्यांच्या संपूर्ण टीमने खूप चांगलं काम केलेलं आहे. त्यांना मी खूप खूप अभिनंदन करतो. थँक्यू. तर ही होती बातमी यवतमाळमधून, जिथे लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या एका मोठ्या गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा सिटी न्यूज.